नमस्कार, मी प्रज्ञानीता मधुकर आता तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये। तर आता वाजलेले आहेत 6 आणि सकाळ सकाळ आम्ही चाललो आहे आमच्या प्रवासाला सुरुवात करायला। तर आम्ही आजपासून आज आणि उद्या करत आहोत अष्टविनायक आणि हा त्याचाच व्लॉग आहे। एन्जॉय द व्हिडिओ। आणि फायनली आत्ता वाजले 7:10 आणि आम्ही पोहोचलेलो आहे आमच्या फर्स्ट स्टॉपला म्हणजे मोरगावला। सो चला मंदिरात जाऊया, मंदिरात गर्दी वगैरे कशी आहे बघूया, दर्शन घेऊया, चला। आणि फायनली आमचं मोरगावचं व्यवस्थित दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता आम्ही चाललेलो आहे सिद्धटेकला। सो बघा किती वाजता आम्ही सिद्धटेकला पोहोचतोय आणि आता पावसाला सुरुवात झालेली आहे। आम्ही अजून 40 किलोमीटर गेल्यानंतर सिद्धटेकला पोहोचू। सो चला बघा आम्ही किती वाजेपर्यंत तिथं पोहोचतोय आणि अजून किती पाऊस येतोय किंवा काय वातावरणाचे हालहवाल होत आहेत। आणि आता आम्ही फायनली सिद्धटेकच्या मंदिरात पोहोचलेलो आहे। सो चलो आज जाऊया, दर्शन घेऊया। आणि मगाशी पाऊस आलता पण आता आम्ही मंदिरात पोहोचलोय, इथे ऊन पडलेलं आहे, इथे अजिबात पाऊस वगैरे काही नाही आहे। सो चलो। आणि फायनली आमचं सिद्धटेकचं पण एकदम भारीवालं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही चालू करणार आहे आमचा पुढचा प्रवास। त्याच्यात आम्ही नाश्ता करू। सो चला बघूयात। आणि मगाशी पाऊस यायला सुरुवात झाली ना, आता पडतंय ऊन। सो चलो बघूयात। वाजलेत 9 आणि आम्ही निघालेलो आहे सिद्धटेकवरून थेऊरला जाण्यासाठी। आमचा दुसरा गणपती पण झालेला आहे, आता आम्ही तिसऱ्या गणपतीच्या ठिकाणी निघालेलो आहे। ही भीमा नदी आहे ना, आणि ही नदी किती सुंदर व्ह्यू आहे। आणि आम्ही पुण्यात आलोय आणि परत थोडीशी रिमझिम रिमझिम पावसाला सुरुवात झालेली आहे। आता आम्ही आहोत उरळी कांचनमध्ये, काहीच वेळात आम्ही थेऊरला पोहोचू। ते मी तुम्हाला दाखवते तिथलं वातावरण कसं आहे आणि आम्ही कधीपर्यंत आमचं दर्शन होतं। तर मी फुल झोपायच्या मूडमध्ये होती बट ह्या लोकांनी मला झोपू दिलेलं नाही आणि आता आम्ही फायनली टर्न घेतोय थेऊरकडे। सो आम्ही थोड्याच वेळात 4-5 किलोमीटरमध्ये थेऊरला पोहोचू। कंटिन्यू ऑन थेऊर रोड। आणि आम्ही फायनली मंदिरात पोहोचलेलो आहे आणि या मंदिरात जरा जास्तच गर्दी आहे बाकीच्या 2 मंदिरापेक्षा, बिकॉज तिकडं आमचं लय इझिली दर्शन झालेलं। सो चलो बघूयात। तर फायनली आमचं थेऊरच्या मंदिरात दर्शन झालेलं आहे आणि आता ऊन लागायला लागलेलं आहे, ऊन वाढलेलं आहे आणि आता आम्ही इथून जाऊ रांजणगावला। सो स्टे ट्यून, बघा आम्ही कधी इथून निघतोय आणि कधी रांजणगावला पोहोचतोय। आणि आत्ता वाजलाय 1 आणि आम्ही फायनली पोहोचलेलो आहे रांजणगावला। रांजणगाव हे आमचं 4th स्टेप आहे किंवा 4th गणपती आहे जिथे आम्ही आता पोहोचलेलो आहे। 1 वाजलाय। सो चला जाऊया, दर्शन घेऊया। गाड्या तर भरपूर दिसत आहेत, म्हणजे गर्दी पण असणार आहे बऱ्यापैकी। सो चला जाऊन बघूया किती गर्दी आहे आणि आमचं दर्शन घेऊन आम्ही कधी बाहेर येतोय। आणि इतकं ऊन आहे, इतके पाय भासत आहेत ना, काय बोलायला नको। फायनली मंदिरापर्यंत पोहोचलेलो आहे। सो चलो, दादा आणि आई पुढे गेलेत, चला त्यांना बघूयात कुठे आहेत ते। आणि इथं मात्र आम्ही लवकर व्हावं म्हणून पास काढलेला आहे। सो आम्ही इथून डायरेक्ट आम्ही एंट्री केली। खूप मोठी रांग आहे पर तिकडंपर्यंत। सो आम्ही डायरेक्ट आता मंदिरात आलोय आणि 5 मिनिटात आमचं दर्शन झालेलं आहे हे मंदिर। सो चलो, पाय भासताय त्यामुळे आम्ही ना जरा जास्त पटपट 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 चाललोय। तर आता मी इथे समाधान म्हणून एक हॉटेल आहे जिथे जेवायला थांबलोय। ओझरला जायला अजून आम्हाला 20-1 किलोमीटर अंतर पार करायचं आहे। आधी जेवून घेऊ, देन भेटू। आणि ना तिथे एक छोटी पोरगी होती, तिनं असं फुल लावलेलं। सो माझी इच्छा झाली असं फुल लावायचं। सो मीही असं छानसं फुल लावलंय आणि आता बघूया, जेवण करू, देन तुम्हाला भेटते आम्ही किती वाजता ओझरला पोहोचतो आणि तिथून किती वाजता निघतो हे नक्की बघा। आमचं दर्शन कसं होतं। वातावरण तर वाटलेलं पाऊस येईल पण पाऊस तर काय आलेला नाही आहे। सो स्टेडियम आणि आत्ता वाजले 3, आमचं जेवण वगैरे झालेलं आहे, आम्ही इथून चाललेलो आहे। पण बाहेर बघा आभाळ आलं,
आणि एक मिनिट, थेंब थेंब पाऊस पण आहे. पाऊस आलाय त्यामुळे गरम होत होतं. आम्ही आईस्क्रीम घेतलाय, मस्त आईस्क्रीम खात खात आम्ही चाललो. आणि पाऊस आलाय म्हणेपर्यंत भरपूर जोराचा पाऊस आलेला आहे आणि मोजून 5 किलोमीटर राहिलाय. आणि पाऊस बघा किती सारा पडायला लागलाय. आणि आता आम्ही पोहोचलेलो आहे ओझरच्या. तर विषय असा की आम्ही जेव्हा आलो तेव्हा पाऊस चालू होता, म्हणजे अजून आता नाही आहे. जेव्हा थोडंसं जवळ आलतो तेव्हा पाऊस येत होता. मग असं वाटलेलं की पाऊस लागेल, पण नाही. इथं फक्त थोडेसे थेंब थेंब आहेत. इतकं काही वातावरण खराब नाही आहे. सो चला मंदिरात जाऊया, दर्शन घेऊया. आणि फायनली आमचं ओझरच्या मंदिरातलं पण दर्शन घेऊन झालेलं आहे. आणि हे मंदिर मला अति प्रचंड आवडले. इतकं सुंदर मंदिर होतं ना, काय बोलायला नको. पावसामुळे थोडी चिकचिक झाली आहे आणि नेमका पाऊस थांबला. आमचं दर्शन एकदम व्यवस्थित झालेलं आहे. सो चलो आता आम्ही चाललोय लेण्याद्रीला. आणि आत्ता वाजले 4, म्हणजे 4:15 झालेले आहेत. आणि आत्तापर्यंत आमचे 5 गणपती मस्तपैकी एकदम छान पाया पडून दर्शन घेऊन झालेले आहेत. सो आता इथे फ्रेश होऊ थोडंसं आणि लेण्याद्रीला जाऊ. सो स्टे ट्यून, बघा आम्ही कधी जातोय आणि अजून काय काय करतोय आजच्या दिवसात. गाईज आत्ता वाजले 4:30 आणि आमचे अख्खे 5 गणपती कंप्लीट झालेले आहेत. आम्ही 6व्या गणपतीच्या ठिकाणी चाललेलो आहे, म्हणजे लेण्याद्रीला. आणि ह्या सगळ्यात मी एकही फोटो नाही काढला, म्हणजे एक दोनच काढले असतील, ते पण सेल्फी. ते सोडून मी काहीच फोटो नाही काढले. व्लॉग पण शूट नाही केलेला, बिकॉज दादानं मला काही शूट नाही करून दिलं. चला 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 करत आम्ही सकाळी तरी लेट निघालो. 5:30चा हिशोब होता आमचा. आम्ही 7 वाजता घरातून निघालोय आणि आता 4:30 पर्यंत आम्ही डायरेक्ट लेण्याद्री घाटलंय. सो चला, म्हणजे आतापर्यंत तर काय आम्ही एवढं चाललो वगैरे नाहीये. सो आता लेण्याद्रीला जाऊन चालावं लागणार आहे. सो चलो. आणि फायनली आम्ही लेण्याद्रीला पोहोचलेलो आहे. तिथं त्या ज्या लेण्या दिसत आहेत तिथपर्यंत वर जायचंय. आम्ही खाली इकडून दिसत आहेत की नाही माहित नाही. ही जी छोटी छोटी वाईट वाईट दिसत आहेत का, ही माणसं चालले तिथून. सो इकडून रस्ता आहे. सो चलो. मी तर फर्स्ट टाइम आली आहे. आताच आमचा विषय चाललेला की दादा, मम्मी आणि पप्पा ही लोक आधी येऊन गेलेली आहेत. मी फर्स्ट टाइम आली आहे. सो चला वर जाऊया आणि बघूया वरचा व्ह्यू कसा आहे. तर मी दाखवत होती की किती सुंदर सुंदर गोष्टी आहेत, पर्स वगैरे. त्याच्यावर दादा बघा काय म्हणतोय. मी वरनं जाऊन येईपर्यंत जर हे लोक खाली आले नाही तर मी यांना सोडून जाणार. जसं मत आहे त्याच्या स्पीडनं आम्ही वर जायचं, त्याच्या स्पीडनं आम्ही खाली यायचं, नाही तर तो आम्हाला सोडून जाईल. तर चलो बघू. मला तर लय वाटले हे आता चढायला. कधी पोहोचतोय बघू. आता वाजलेत 4:30. आम्ही कधी वर जातोय ते बघा. हे असल्या पालख्या दिसल्यात. फर्स्ट टाइम मंदिराची इथं असल्या पालख्या बघितल्यात. चला आम्ही तर चाललोय वर. बघूया कधी पोहोचतोय. 4 पायऱ्या चढूनच दम लागलाय मला तर. आणि इथे आहे तिकीट 25 रुपये. तिथपर्यंत वर जायचंय आम्हाला. आणि आता फायनली लास्ट टप्पा राहिलाय, तिथं आहे हे. आम्ही पोहोचलोच आहे. बेकार दमली आहे मी. चलो वर जाऊयात आणि बघूयात. वी आर ऑलमोस्ट हिअर, बट बेकार दमलोय. आणि इथे खूप जास्त माकडं आहेत. इकडे बघा, इकडे बघा, इथे पण बघा. आणि मी एकटीच वरपर्यंत आलेली आहे. आईन दादा चाललेत, आजी आणि पप्पा चाललेत आणि मी मध्ये चाललेली. पण परत आईन दादा पण थांबले, मी वर निघून आले. सो मी एकटीच पोहोचली आहे. आता इथून आत गेलं की मंदिर आहे, बट मी थांबली आहे. म्हणलं हे सगळे आलं एकत्रच जाऊयात. दमली आहे मी. तुम्हाला व्ह्यू दाखव. जस्ट लुक ॲट द व्ह्यू. एवढा सुंदर. आणि सॅटर्डे संडे असल्यामुळे गर्दी पण भरपूर आहे. आम्ही गाडी तिथं लावली. ही जी व्हाईट दिसते का, ही गाडी आहे. आणि तिथून एवढं अख्खं सोडून आम्ही इथपर्यंत आलेलो. आणि इथे बघा आजी आणि पप्पा पण आई दादा सोबत आलेले आहेत. स्वतः ते येतीलच वर. ते आल्यावर आम्ही आतमध्ये जाऊ इथे. सो बघूयात किती वाजता आहेत आम्हाला आतमध्ये जायला. आणि हे अतिप्रचंड सुंदर आहे. इथे गणपती आहे आणि इथे शिवलिंग आहे. बट विषय असा झाला आहे, अंधारात ते दिसत नाही. मी फ्लॅश लावू शकत नाही कारण फोनचं चार्जिंग कमी झालंय. आणि हा इथं असा सगळा व्ह्यू. आणि अख्ख्या ट्रिपमध्ये दादा माझा एकच फोटो काढला आहे, तो पण छान काढला आहे, याचा मला आनंद आहे. सो चला आता आमचं दर्शन तर एकदम भारी झालेलं आहे आणि आम्ही चाललेलो आहे रिटर्न. सो चलो जाऊयात. आम्ही आता 5 वाजले. तिथून तर इथलं सगळं झालंय. इथून पुढं काय करतोय ते नक्की बघा.
आणि आता फायनली मी चेंज करून घेतलेलं आहे, फ्रेश झालेली आहे आणि आम्ही चाललो आहे जेवायला. सो ही आहे आमची रूम आणि आता मी जेवून येईल आणि डायरेक्ट झोपेल, कंटाळी आहे. सो चलो बघूया अजून काय काय होतं. आम्ही सकाळी किती वाजता उठतो आणि किती वाजता इथून निघतोय. स्टेट. आणि आता फायनली फोनला थोडंफार चार्जिंग झालं आहे. सो मी व्हिडिओ काढायला सुरुवात केली. आम्ही आलो जेवायला आणि असं हे हॉटेल आहे. सो आता मी नाही बघतोय काय जेवायचं आहे. दादा आणि पप्पा अजून येत आहेत आणि हे आहे आमचं हॉटेल. तर फायनली आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आम्ही हे चाललो आहे आता मी आणि दादा चिक्की घ्यायला. बिकॉज आम्ही लोणावळ्यात आहोत. सो लोणावळ्याची चिक्की तर खाल्लीच पाहिजे. सो आता आम्ही चाललो चिक्की घ्यायला आणि याच्यानंतर मला नाही वाटत मी काही शूट करेल. डायरेक्ट वर जाईल आणि झोपेल बिकॉज कंटाळी आहे. सो आजचा दिवस इथंच संपेल. उद्यापासून मी सकाळी उठून चालू करेल. सो बघा अजून काय काय घडतंय या ब्लॉगमध्ये आमच्या अष्टविनायकच्या ट्रिपमध्ये. सो स्टे ट्यून. आता आमचं कॅरम खेळून गेलं. आता आमचं टेबल टेनिसवर मन गेलंय. पण विषय असेल दोघं टेबल टेनिस मला तर येतच नाही खेळता. दादाला येतं आणि त्याचं असं झालंय तो मला शिकवेल. पण मी खूप घाणेरडी प्लेयर आहे. सो बघूया आम्ही ते खेळतोय की नाही. मी जस्ट थोडंसं ट्राय केलं बट मी रडके प्लेयर आणि मी खूपच खराब खेळते. सो मी परत दादाला देऊन टाकलं. दादा त्यानं मला ट्रिक सांगितली होती असं असं खेळ, पण नाही माझ्याकडनं ते काय झालं नाही. सो मी ठेवून दिलं सर. नमस्कार, गुड मॉर्निंग. आत्ता वाजले 7:50 आणि आम्ही सगळे तयार झालेलो आहे, रेडी झालो आहे आणि आम्ही चाललो आहे महडला. आता आमचे फक्त 2 गणपती राहिले आहेत, महडचा एक आणि पालीचा एक आणि देन रिटर्न मोरगाव. सो चला बघूया आम्ही कधी पोहोचतोय महडला आणि रिटर्न घरी. फायनली आता आम्ही लोणावळ्यातून निघालेलो आहे. अर्ध्या तासात आम्ही महडला पोहोचू. सो चलो. आणि फायनली आता वाजलेत 8:45 आणि आम्ही पोहोचलेलो आहे महडच्या मंदिरात. आणि जो काही थोडाफार उशीर झाला तर माझ्यामुळेच. मी चुकीचा मॅप सांगितला, म्हणजे एक टर्न चुकलो. सो आम्हाला थोडंसं लॉंग रूटने यायला लागलं आणि आता फायनली गणपतीच्या मंदिरात पोहोचलेलो. सो चला दर्शन करू आणि देन भेट. आणि फायनली इथेही आम्हाला अजिबात गर्दी लागली नाही आणि आमचं दर्शन एकदम व्यवस्थित झालेलं आहे. आणि दर्शन घेऊन आता आम्ही रिटर्न चाललो आहे. आता आमचा फक्त एकच गणपती राहिला आहे पालीचा. सो तिथे जाऊयात. तिथून आम्ही कधी निघतो आहे आणि कधी आमचं अष्टविनायक पूर्ण होतं आहे हे नक्की बघा. आणि आत्ता वाजले 10:30 आणि आम्ही फायनली पालीला पोहोचलेलो आहे. सो चला आता मंदिरात जाऊयात, दर्शन घेऊया, देन तुम्हाला भेट. आणि फायनली आमचे 8ही गणपती एकदम छान दर्शन करून पाया पडून झालेले आहेत. आणि आता आम्ही इथून डायरेक्ट निघू याच्यासाठी मयुरेश्वरसाठी, म्हणजे मोरगावसाठी. आणि इथे पालीच्या मंदिरापेक्षा आम्हाला भेटलेले फणस माझं सगळ्यात फेवरेट फ्रूट आहे. मला सगळ्यात जास्त काय आवडत असेल तर फणस आवडतं. सो आम्ही ते घेतलं आहे आणि आता आम्ही चाललो आहे. आता इथून जवळपास 4-4.5 तासाचा प्रवास आहे परत मोरगावला जाण्यासाठी. आणि आम्ही मोरगावला पोहोचलो की आमचं अष्टविनायक पूर्ण होईल. सो स्टे ट्यून. बघा किती वाजता आहेत आम्हाला अष्टविनायक पूर्ण करायला आणि कधी होत आहे आमचं अष्टविनायक पूर्ण. आणि इथं रस्त्यात महडच्या अलीकडे आम्हाला ह्या लेण्या दिसल्या. महाडच्या अलीकडे आम्हाला ह्या लेण्या दिसल्या ज्यांचं नाव आहे गांधारपाली. किती छान आहेत. आणि हा आमचा रस्ता. अजून आम्हाला एवढा वेळ आहे आमच्या डेस्टिनेशनला पोहोचायला. आणि फायनली आता आम्ही वरणघाटात आले. थोड्याच वेळात आम्ही भोरशा इकडे पोहोचू. पण आम्ही या रस्त्यानं आधी आलेलो आहे. म्हणजे जर तुम्ही रायगडवाला व्हिडिओ बघितला असेल तर मी, आई आणि पप्पा आम्ही इकडे आलेलो आहे. सो माझं नाहीचं असं झालंय की आम्हाला थोडी थोडी गाडी चालवायला येते. त्याच्यावर दादाचं म्हणणं आहे का काय म्हणणं आहे तुझं? सारखं मला आणि आईला रस्ता माहिती करून तुम्हाला गाडी भेटेल अशी जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही स्पष्टपणे चुकीच्या आहात. तुम्हाला काही गाडी देणार नाहीये. आणि मागं बसा कोकण सफारीचा आनंद. आणि कंटिन्यू ह्याचं असं झालंय, फक्त मॅप सांगा आणि कोकण सफारीचा आनंद घ्या. अजिबात गाडी कुठं थांबणार पण नाहीये आणि आमच्या दोघींना मिळणार पण नाहीये.
चला बघूयात आम्ही कधीपर्यंत पोहोचतोय. आणि इकडे ही अशी नदी व्ह्यू गेला, हे ह्या कठड्यामुळे गेला, नाही तर तिकडचं खूप छान दिसत होतं म्हणून मी दाखवत होते. थांबा बघूया, हे जर संपलं आणि तो व्ह्यू दिसला आपल्याला आपण याच्यातून बघूयात संपतंय का नाही. येस, आणि ही आहे सावित्री नदी. तर मी आता मी दादाला असं दाखवत होते की इथे 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 जो असा प्लेन थोडासा हे दिसतंय ना, इथपर्यंत वर जायचंय घाट चढून. आणि तिथे विषय असा आहे, तिथे वर ना, तर दादाचा मी त्याला विचारलं तिथे वर काय, तर तो म्हटला अशिंपी. तर माझं असं झालं नाही, तिथे कावळागड आहे. मी लास्ट टाइम वाचलेलं, एकदम फनी वालं नाव तिथलं. सो चलो, अजून आम्हाला तिथे वर जायचंय. कधी पोहोचतोय आम्ही. आणि आता इथं मी थांबवणार आहे दादाला फोटोज काढायला. सो बघूयात की आम्ही किती फोटोज काढतोय. दादा मला किती फोटो काढून देतोय. किती फोटो काढायचे बोल की. शून्य नाही, नाही. मी तुम्हाला ना एक फोटो दाखवते, थांबा. जो फोटो दादाचा आणि पप्पांचा आहे तसा आम्हाला रिक्रिएट करायचा आहे. आणि हा तो फोटो आहे वरण घाटातला दादाचा आणि पप्पांचा. सो आम्ही आता हा रिक्रिएट करायला थांबणार आहे, म्हणून तरी आमचा एखादा फोटो निघणार आहे, नाही तर अख्ख्या ट्रिपमध्ये एक पण फोटो नाहीये माझा. तर सो चलो बघूयात, घाट माथ्यावर गेल्यावर भेटते. आणि फायनली आम्ही सगळा मोठा घाट पार करून वर आलेलो आहे. आणि इथे आहे कावळागड. आणि इकडे ना खूप सारी माकडं पण दिसत आहेत. चलो, आणि इथून इकडे बघा, फोनमध्ये एवढं छान नाही दिसत आहे, पण इतके सुंदर धबधबे दिसत आहेत ना, काय बोलायला नको. एकदम सुंदर व्ह्यू आहे हा. आणि तिथे आहे वाघजाईचं मंदिर. आणि हा असा अख्खा सिनरी. आणि हे आहे वाघजाईचं मंदिर. आणि त्या इथलं गवत बघा ना, एकदम असं कसलं भारी झालंय, असं फर असल्यासारखं. आणि आता झालाय जेवणाचा टाइम. सो आम्ही इथेच डोंगराच्याच इथे एक हॉटेल पवार म्हणून आहे, म्हणजे जस्ट वाघजाईच्या इथून समोर आल्यावर. सो इकडे थांबलेलो आहे. चला बघूयात इथे काय जेवण आहे आणि जेवण निघूयात. आणि आता वाजला एक, जवळपास 3-4 वाजेपर्यंत आमचा प्रवास संपून आम्ही सासवडला आरामात परत पोहोचू. सो बघा किती वाजेपर्यंत होतोय आमचं अष्टविनायकची ट्रिप कंप्लीट. आणि ना आता गाडीतून काहीतरी सामान घ्यायला मी परत आलते, तेव्हा मला रिअलाईज झालेली गोष्ट, काल ना माझं असं खूप झालं की माझे कपडे चुकलेत, बिकॉज तो लॉंग होता आणि लेण्याद्री चढायला लागलं. त्यावेळेस माझं असं झालं लय बेकार कपडे चुकलेत. आणि आज सकाळीच मी हा ड्रेस घातल्या ह्या लोकांचं असं झालं, म्हणजे दादाचं आणि आईचं, की बरं झालं आज पण ओढणीचा ड्रेस घातलाय, हात पुसायला काहीतरी होईल. आणि मला असं वाटलं की नाही का, ज्यांनी घुंगटची प्रथा काढली असेल ना ती लय भारी आहे. कारण उन्हात ना हे इतकं भारी आहे ना, म्हणजे असं डोक्यावर घेतलं की चला अजिबात दुसरा काय कॅरी करायची गरज नाही. मला तसं वाटत होतं ज्यानं कुणी घुंगटची प्रथा काढली असेल उन्हासाठी, चांगली होती ती. तर स्टार्टिंगला असं वाटत होतं की निर्णय चुकला की काय छोटंवालं हॉटेल बघून, पण आम्ही इथं पिठला भाकरी ट्राय केली. ती इतकी सुंदर होती ना, त्या बोलायलाच नको. मला तर प्रचंड आवडली, म्हणजे सगळ्यांनाच ती खूप आवडली. आणि आता आम्ही डायरेक्ट मोरगावचा प्रवास सुरू करतोय. सो बघा आता किती वाजता येतं आम्हाला मोरगावला जायला. आणि माझे डोळे बघा, जेवण झालं, मस्त झोपी गेलते. ह्या लोकांना करवंद दिसले असं माझ्यासाठी करवंद घेतलेत. मला ही फळं प्रचंड आवडतात. करवंद असेल, फणस असेल, खूप जास्त. आता आम्ही थांबलो एक गोष्ट करायचं. आणि माझी करवंद खाऊन झाल्यावर मी परत झोपायच्या मोडमध्ये होते. तितक्यात आईला फणस दिसला आणि आमची गाडी थांबली. आणि माझं असं झालं का थांबलोय आपण, आणि यांचं असं झालं फणस दिसलाय घेऊयात आपण. आणि मी इतकी खुश झाली प्रचंड, म्हणजे मी जस्ट नाव घेतलेलं, म्हणजे जस्ट मी व्हिडिओ काढलेला की फणस माझं सगळ्यात फेवरेट आहे. आणि समोर आम्हाला फणस दिसलं, सो आम्ही ते घेतलं. आणि आम्ही फणस पण घेतलेला आहे. आम्ही काही दिवसापूर्वीच आणलेला, बट तिकडे फार महाग भेटलेला, इकडे त्या मनानं फार छान भेटला. गेल्या कापणार आहे फणस, करवंद सगळ्यात म्हटलं फणस सगळ्यात फेवरेट आहे माझं, सगळ्यात. सो आता घरी गेल्या मी फणस कापणार, तुम्हाला दाखवते.
आत्ता वाजलेत 5 आणि आम्ही फायनली मोरगावला पोहोचलेलो आहे. गाडीत बसून बसून म्हणजे बाकी कोणत्याच प्रवासात एवढा कंटाळा आला नसेल जेवढा पाली टू मोरगाव हा जो एवढा मोठा स्लॉट यात मला कंटाळा आला आहे. सो चला आता दर्शन घेऊया आणि फायनली आपलं अष्टविनायक कंप्लीट करूया. लास्ट ह्याला आम्हाला भरपूरच गर्दी दिसलेली आहे. सो चलो बघूयात किती वेळात दर्शन होतं आहे आमचं. आम्ही डायरेक्ट ह्या जिन्यातून तिकडं आत गेल्यावर लाईट लागलेली आहे. आज आम्ही इकडंच आणि भरपूर मोठी लाईट. आणि फायनली आमचं अष्टविनायक पूर्ण झालेलं आहे आणि आता आम्ही चाललो इथून घरी. हा ब्लॉग इथं जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग माय ब्लॉग. बाय बाय. आणि मी रात्री आल्या फणस चिरायला बसलेली की मला चिरायचं आहे आणि खायचं आहे. कारण ते काका म्हटलेले की फणस तयार आहे आणि तो दबलाही जात होता. पण ज्यावेळेस मी चिरला तो मला तितकासा पिकल्यागत नाही वाटला, त्यामुळे मी थोडासाच खाल्ला. आणि दुसऱ्या दिवशी मी तो सगळा सोलला आणि मी इतकी खुश होते. मस्तपैकी मोठा कुंडा भरून मला फणस मिळाले, त्यामुळे मी अगदी प्रचंड खुश होते. सो इथे संपतो हा व्लॉग. बाय बाय.